ज्याचा मत्सर संपला तो भागवताचा अधिकारी. आता मत्सर कशाला म्हणतात? मत्त सरती इति मत्सराहा. बाहेरून चावतो तो मच्छर आणि आतून चावतो तो मत्सर. याच्यापेक्षा खाली येऊन बोलू का? तो माझ्या पुढे गेला, याला म्हणतात मत्सर. आणि हा मत्सर आहे तरी कोणाचा? आपल्याला, आपल्या जवळच्यांचा. पेपरमध्ये अशी एक बातमी मी वाचली होती. नीता अंबानी सकाळचा चहा 3 लाखाचा पिते म्हणून चिनावलच्या किती महिला मंडळींनी असं म्हटलं की आम्हाला 3.25 लाखाचा प्यायचा आहे. कोणीच नाही म्हणत. पण आपल्याला आपल्या भावकीचा मत्सर, आपल्या भावाचा मत्सर, तो माझ्या पुढे गेला. अरे जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने पुढे जातो, कशाला त्याच्यावर कोसत बसता? आपलं प्रारब्ध आहे तेच आपल्याला भेटतं. कारण शास्त्र सांगते अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, प्रारब्धाच्या अधीन आहे. निर्मत्सराणाम सताहा. मत्सर रहित होऊन जगलं पाहिजे. मत्सरानेच माणसं आजकाल दुखी आहेत. एक जण दवाखान्यात डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांना म्हटले, डॉक्टर साहेब लय पोट दुखतंय हो. डॉक्टर म्हटले काय झालं? काल रात्री म्हटले जास्त उडदाची डाळ खाल्ली का? जास्त म्हटले तर्री वगैरे खाल्ली का? का रस्सा वगैरे पिलाय? अचानक सकाळी त्रास व्हायला लागला. नेमकं काय झालं होतं? नेमकं काय झालं होतं? तुला त्रास व्हायला लागला? तो म्हणला अहो डॉक्टर साहेब काहीच नाही खाल्लं का? एकदम व्यवस्थित म्हटलं. एकदम काही शिळं वगैरे खाल्लं का? म्हटले नाही. डॉक्टर साहेब म्हटले चल सोनोग्राफी करू. सोनोग्राफी केली, पोटात काहीच निघालं नाही, सगळ्या टेस्ट नील. डॉक्टर म्हटले याच्या सगळ्या टेस्ट नील आहेत तरी याचं पोट दुखते, हा मानसिक आजार असेल. डॉक्टरांनी विचारलं, म्हटले तुझं पोट कधीपासून दुखायला लागलं? काहीच नाही म्हटले साहेब, त्या वेळेपासून पोट दुखायला लागलं ज्या वेळेला शेजारच्याने काल 4 व्हीलर आणली. आता मला सांगा या पोटदुखीवर कोणत्या डॉक्टरकडे विलाज आहे? याला म्हणतात मत्सर. बाहेरून चावतो त्याला मच्छर म्हणतात. याच्यावर आपण अनेक प्रकारचे उपाय करू शकतो. गुड नाईट लावू शकतो, कछवा लावू शकतो, अगरबत्ती लावू शकतो, मच्छर जाडी लावू शकतो, पंखा लावू शकतो, पांघरून झोपू शकतो, अनेक विलाज आहेत. जो आतून चावतो ना मायबाप, त्याच्यावर कसल्याही प्रकारचा विलाज नाही.